जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निश्चय विजयाचा आणि एकदा का निश्चय केल्यानंतर विजय सुद्धा निश्चयाचाच होतो आणि तसाच तो होणार आहे। उद्या 5 वाजता प्रचार संपणार। खरं म्हणजे तो आता संपलेलाच आहे। जे काय बोलायचं होतं ते बोलून झालंय। समोरून कोणी बोलण्यासाठी शिल्लकच राहिलेलं नाही। मला भाषणाला उभं राहण्यापूर्वी सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं, आणखीन पलीकडे कुठेतरी सभा आहे म्हणतात कोणाची तरी, आणि तिथून निरोप आला की जरा तुमची सभा लवकर आटपेल का, आमच्याकडे जरा खुर्च्या भरायच्या आहेत। कारण आज दुपारी पुण्याची सभा पाहिली, पारदर्शक सभा, खुर्च्यांवरती माणसंच बसलेली पण दिसतच नव्हती। मुख्यमंत्री बाजूला होते, वाट बघितली आणि मग मुख्यमंत्री देखील पारदर्शक झाले। असा सगळा पारदर्शक कारभार। काल व्यंकय्या नायडू तिकडे पुण्यामध्ये गेले होते आणि व्यंकय्या नायडू म्हणाले की तिथल्या ज्या नद्या आहेत मुळा मुठा, ते म्हणाले एवी कोई नाम आहे, मुळा मुठा बदलून दुसरं काहीतरी ठेवायचं, मग मुळ्याच्या जागी काही गाजर ठेवायचं। जसं म्हणे बॉम्बेचं मुंबई केलं तसं मुळा मुठाचं नाव बदला। पण व्यंकय्याजी असं नायडू असं नाही करू, आता डूला करूच म्हणणार ना, असं नायडू। तुम्हाला जर का बदलायचं असेल ना नाव, तर औरंगाबादीचं बदला, संभाजीनगर करा, संभाजीनगर करा। तिथल्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करा। आणि नावावरती तुम्ही जाऊ नका हो, कारण इकडे तुमचे मुख्यमंत्री आम्हाला नावं ठेवतातच आहेत। आजच ते म्हणालेत कुठेतरी की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँकच नाही। पण आमची बँक याची गच्च भरले, तुमच्यासारखी रिकाम्या खुर्चींची नाहीये। तुम्हाला ना लेना ना देना, नो ऍक्सिस बँक, आतच जाऊ शकत नाही। आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर बोलायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो, कारण बोललं तर त्या पातळीची माणसं समोर पाहिजेत। बऱ्याच वर्षानंतर किंबहुना महाराष्ट्राच्या कारकिर्दीत, महाराष्ट्राच्या आयुष्यात असा फोल मुख्यमंत्री हा पहिल्यांदा लाभला असेल। टीका करण्यासाठी तुम्ही वाटेल ती करा, पण निदान माझ्या या सोन्यासारख्या मुंबईची अवहेलना करू नका। मध्यंतरी मला विमानतळावरती भेटले होते पुण्याच्या, मी काल देखील सभेत सांगितलं, भेटले म्हणजे काय नुसतं जय महाराष्ट्र झालं, आणि त्याही वेळेला मी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय कृपा करा, आमच्यावरती टीका करताना आमच्यावरती टीका करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीला तिला एकदम पाटणा करू नका। हे कोणालाही, तुम्ही जरी तिला पटना म्हणलं तरी आम्हालाही पटणारच नाही। आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, उद्या तर आपली एकाची सत्ता केवळ मुंबईतच नाही तर बाकीच्या सर्व महापालिकेत येणार म्हणजे येणारच। आणि शिवसेना प्रमुखांच्या नावाने जे आपण आरोग्य कवच देतो आहोत, मोफत सुविधा मुंबईकरांसाठी, उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार। आणि ते उद्घाटन असं करणार की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार मोफत। तुम्हाला पाहिजे नंबर काढून देतो आणि तो चष्मा लावून बघा, फिरा मुंबईमध्ये कुठे तुम्हाला पटना दिसतंय। आमच्यावरती टीका करताना निदान मुंबईमध्ये जे काही आम्ही चांगलं केलंय मुद्दामून मी घेऊन आलोय। आज सुद्धा गेल्या केवळ 5 वर्षात नाही तर जवळपास 20 वर्षांमध्ये मुंबई काही सुधारलीच नाही का? मुंबईचे रस्ते काही सुधारले नाहीत, मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आम्ही सुधारवला नाही, नाले सफाई आम्ही काही केली नाही, हॉस्पिटल्स काय आम्ही नवीन केलीच नाहीत। 20 वर्षापूर्वी काय होती मुंबई आणि आज मुंबई काय आहे बघा ना। मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी
किती बेड्स आम्ही वाढवले, जवळपास 13,000च्या वरती रुग्णांची सोय आपण मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. शाळांमध्ये सुद्धा मी अभिमानाने सांगतो की संपूर्ण देशात व्हर्च्युअल सिस्टीमने मुलांना शिक्षण देणारी माझी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे. एकमेव महापालिका. हा माझा दावा आहे. मोदींच्या गुजरातमध्ये सुद्धा नाही, अजिबात नाही. आणि पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करून त्यांच्या हातामध्ये टॅब देणारी सुद्धा माझी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव महापालिका आहे. तुमच्या मोदींच्या गुजरातमध्ये नाही ना तुमच्या नागपूरमध्ये. अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेला माझ्या सोबत मुख्यमंत्री येऊन बसलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, कौतुक केलेलं आहे त्यांनी. त्यांची जी काही जाहिरात आज चालली होती, काय जाहिरात, मुंबईमध्ये आम्ही सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याच्यामुळे ती मुलं म्हणतात मुंबईमध्ये भाजपच का. मग ती मुलगी म्हणते कारण आता सीसीटीव्ही लागलेत त्याच्यामुळे आम्ही उशिरापर्यंत बाहेर राहू शकतो आणि आई सुद्धा पकवणार नाही. आई सुद्धा पकवणार नाही कुठला शब्द हा. तुमची आई तुम्हाला पकवते. तुम्हाला नातं सुद्धा शिल्लक राहिलं नाही. ही मुंबई नुसती मुंबई नाही, मुंबा आई ही आमची आई आहे आणि आईच्या नजरेत आम्ही तिची सेवा करत असतो. जशी आईची सेवा करावी तशी आम्ही मुंबईची सेवा करतो. आणि मग ती मुलगी ती म्हणते भाजपा आणि मुंबई किती छान. मग तो मुलगा म्हणतो जसं आपल्यासारखं. आणि तसंच जी मुलगी त्याच्यात म्हणाले चल हट, तशी आता मुंबई त्याला म्हणाले चल हट जा. पण तुम्हाला कशाची म्हणजे ना संस्कार ना संस्कृती. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत म्हणून आता आम्ही उशिरापर्यंत बाहेर राहू शकतो. मग आम्ही जर का उशिरापर्यंत रेस्टॉरंट्स वगैरे चालू ठेवा म्हटलं तर तुम्ही काय म्हणता नाईट लाईफ. मग हे काय आहे बरं. सीसीटीव्ही लावले म्हणून जर का सगळी मुंबई सुरक्षित राहणार असेल तर काल परवाकडे जे भिवंडीमध्ये घडलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते आलेलं आहे. त्याची संपूर्ण फिल्म ही प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. पण मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ती कळणार नाही कारण तुमचं वायफाय हे बंद पडलेलं आहे. तुमचं वायफाय बंद पडले, तुमच्या फोनवरती लागत नाही. मी पहिलं जे काय आहे त्यांचे आरोप आहेत त्याच्यावरती बोलतो आणि नंतर मग आपली जी काय काम आहेत त्याच्यावरही सुद्धा मी बोलणार आहे. पण जो आज त्यांनी सगळं चाललेलं आहे परिवर्तन तर होणारच. ते परिवर्तन किती भयानक आहे. सगळे गुंड पुंड गावातले गुंड दरोडेखोर हे सगळे भाजपात घेतलेले आहेत त्यांनी. आणि मुंबई आता सुरक्षित आहे. मुलींना सुद्धा वाटतं की आम्ही सुरक्षित आहातच कारण मुंबईमध्ये कॅमेऱ्याची गरज नाही. मुंबईमध्ये जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत मुंबई ही सुरक्षित आहे ही ग्वाही मी देतोय. पण नुसतं सीसीटीव्ही लावून जर का मुंबई सुरक्षित राहणार असेल तर भिवंडीमध्ये जे घडले त्या सीसीटीव्हीमध्ये आलेलं आहे. ही हत्या तुमच्या उपाध्यक्षांनी केलेली आहे. काँग्रेसचा तो मनोज म्हात्रे. मी बघितली ती फिल्म. तो रात्रीचा येतो गाडीतनं उतरतोय येतोय त्याला काय कळतच नाही. पाठीकडनं आवाज आले आणि तो पडला कोसळला तिकडे. त्याला कळलंच नाही काय झालं. पाठीकडनं गोळ्या घातली. ही तुमची मर्दुमकी. पाठीकडनं गोळ्या घातल्या. तो पडल्यानंतर सुद्धा एवढ्या भयानक पद्धतीने 3-4 लोक आलेत आणि त्याला ठेचलाय मारलाय. फरफटत नेत आहेत, वार करतायत, हातपाय तोडून टाकतायत. रक्ताच्या चिळकांड्या, रक्ताचा सडा पडतोय. सीसीटीव्ही सगळं बघतोय आणि सगळं सुरक्षित आहे. अजूनपर्यंत तो जो कोण त्यांचा उपाध्यक्ष आहे भाजपचा तो पकडला गेलेला नाही. सीसीटीव्ही मध्ये सगळे मारेकरी दिसतायत, नावं दिली गेलेली आहेत पण फरार आहे. मुख्यमंत्री महोदय जर का आमची लेना देना बँकेचा व्यवहार नंतर बघू पण हे तुम्ही जे काय दरोडे घालता आहात तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर सीसीटीव्ही मध्ये जेवढे काही दिसतात त्या लोकांना पकडून आणा. खटला चालवण्याची गरज नाही कारण सिद्ध झाले. दिसतंय कॅमेऱ्यामध्ये दिसतंय आणि त्यांना फाशी नका देऊ. जसा त्यांनी त्याची जशी हत्या केली तसं ठेचून वार करून ते गुंड पुंड तुमचे हे त्यांना भर चौकामध्ये त्यांना ठेचून मारा. तर आम्ही समजू शकतो की आहे शिवरायाचा महाराष्ट्र आज सुद्धा जिवंत आहे. तो तुमच्यामुळे जिवंत नाहीये. हा शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी जिवंत ठेवलेलं आहे. कित्येक चांगली कामं जी झालेली आपली अग्निशमन दलाचं नूतनीकरण असेल,
स्वतःचं हक्काचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका, त्याचे नामकरणाला आम्ही तुम्हाला बोलवलं होतं. कित्येक गोष्टी माझ्याबरोबर तुम्ही फोटो पण पाहिले असतात. मी बसलो का बाजूला मुख्यमंत्री आलेच आणि आम्ही तुम्हाला बोलवलं, प्रेमाने बोलवलं, सन्मानाने बोलवलं. मुंबईसाठी आम्ही जे जलबोगदे केलेत, 100 किलोमीटरच्या लांबीचे जलबोगदे केलेत, तुम्हाला कल्पना देखील नाही तुमच्या खालनं भुयार कधी गेलं ते. पण त्या जलबोगद्यांची पाहणी मी केली होती. त्या जलबोगद्यांमध्ये 200 फूट खाली त्या बोगद्यात महापालिकेचा कामगार काम कसा करतो, तिकडचं सगळं खोदकाम असेल, आणखीन काय असेल, हे कसं करतो हे मी तिकडे जाऊन बघितलं होतं. मुख्यमंत्री महोदय, तुमचा कशालाही संबंध नाही, ना लेना ना देना. तुमच्या हातावरती किंवा कुठेतरी एखादी लाईन उमटली म्हणून तुम्हाला हे सगळं दिसतंय. आणि आता जे आम्ही ठरवलेलं आहे, हा इकडे तुफान उसळलेला जनसागर दिसतोय. हा नुसता आपला घरी वेळ जात नाही म्हणून आलेला नाही, तो निश्चय करून आलेला आहे. कारण जो कोणी शिवसेनेच्या अंगावरती येतो त्याचं काय करायचं यांना सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते की महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाण दिसत नाही, पण शिवसेना आणखीन कितीतरी पुढे गेलेली आहे. आणि तुम्ही तर आमची अवकात काढले, कपडे उतरवू बोललायत. सगळं रेकॉर्ड करून ठेवा, 23 तारखेला दाखवतो काय आहे ते. आणि मी नाही दाखवणार, ही मुंबईची जनता दाखवेल तुम्हाला, मुंबईची जनता दाखवेल. आणि पुढच्या 5 वर्षात आपण जे काम करणार आहोत की तमाम मुंबईकर जो आहे, जो 500 फुटाच्या घरामध्ये राहतोय, गेल्या अनेक वर्ष जो काही मी मुंबई पाहतोय, मला कल्पना आहे आपल्यापैकी सुद्धा अनेक जण 500 नाही, जेमतेम 100-200 फुटाच्या घरामध्ये राहत आहेत. त्या सगळ्या मुंबईकरांचा मी मालमत्ता कर रद्द करून टाकणार आहे, 0 मालमत्ता कर. आणि त्याच्या पुढे 700 फुटापर्यंतची ज्यांची घरे त्यांना करामध्ये सवलत देणार. अनेक विद्यार्थी, कारण आता शिक्षण महाग होत चाललेलं आहे. शिक्षण मंत्र्यांकडे जर का काही तक्रार केली तर धमकी मिळते, कॉलेज बंद करून टाकीन, बंद केलेलं चालू करून टाकीन. प्रवेश देणार का माहिती नाही, परीक्षा वेळेवर होणार का नाही, रिझल्ट निकाल वेळेवर लावणार का त्याच्याशी संबंध नाही. पण फोन कराल तर याद राखा, असा तुमचा शिक्षण मंत्री, त्याची आधी डिग्रीचं माहित नाही खरी आहे का खोटी आहे. आमच्यावरती जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता तेव्हा तुमचं मंत्रिमंडळ किती त्याच्यात बरबटलेलं आहे ते पहिलं तपासा आणि मग आमच्यावरती हल्ले करा ना तुम्ही. आणि शिक्षणाचं म्हटल्यानंतर आणखीन मी एक पुढे पाऊल टाकणार आहे, ते म्हणजे केवळ महापालिकेतल्या नव्हे तर शालेय गणवेशातील तमाम विद्यार्थ्यांना बीएसटीचा प्रवास मी मोफत करून टाकणार आहे, शिवसेना मोफत करून टाकणार आहे. किती गोष्टी करायच्या आहेत, किती गोष्टी केलेल्या आहेत. आणि या गोष्टी केवळ महापालिकेच्या माध्यमातून नाही केलेल्या. आम्ही जवळपास 50 वर्ष शिवसेना, शिवसैनिक यांच्या पिढ्याने पिढ्या हे काम करते. आपली युती होती, जरूर होती. आपली युती ही निवडणुकीपुरती होती, पण मुंबई वाचवण्यासाठी युती जरी होती नावाला, तरी तुम्ही शिवसैनिक जसा ताडकन धावून जात होता आणि जातो, तसे तुम्ही तेव्हा तुमची युती नव्हती, तुम्ही चॅनलवरती धावून जाता आणि तिकडे कपडे विपडे नीट करून बसता चर्चा करायला. धावून जातो तो शिवसैनिक. साधा मला काय हिशोब वगैरे काही करायचं नाहीये, पण 50 वर्षामध्ये किती शिवसैनिकांनी रक्तदान केलं असेल, किती शिवसैनिकांनी रुग्णसेवा केली असेल, किती शिवसैनिकांनी जीव वाचवले असतील, मांडा ना हिशोब, मांडा. स्थानीय लोकाधिकार, किती जणांना नोकऱ्या दिल्या असतील, भारतीय कामगार सेना, किती जणांचं घर त्यांची चूल पेटवली असेल. आमच्या प्रचार सभाने आम्ही मुंबई नाही जिंकलेली, मुंबईकरांची सेवा करून आम्ही मुंबई जिंकलेली आहे. प्रचार सभा तुम्हाला करावी लागते आणि हेच ते ठिकाण आहे जे तुम्ही एक थोतांड केलं ना. हुतात्मा चौकात जाऊन सगळ्यांनी शपथ घेतली. स्मारक कोणाचं? हुतात्म्यांचं. हुतात्मे कसले? मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्याच्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, ज्यांनी रक्त सांडलं, त्या हुतात्म्यांचं स्मारक. आणि तिकडे जाऊन यांनी येण्यासारखी शपथ घेतली पारदर्शकतेची. पण तुम्ही सगळे साक्षात तुमच्या साक्षीनेच ह्याच मैदानात
ज्या वेळेला महाराष्ट्राला 50 वर्ष झाली तेव्हा इथेच लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. लाखो. स्वतः शिवसेना प्रमुख होते, दत्तादिदी होत्या, बाबासाहेब पुरंदरे होते आणि तो जो काही जल्लोष आपण केला होता आणि त्याच वेळेला शिवसेनेचा विश्वविक्रम अजूनही कायम आहे. संपूर्ण जगात हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की ज्यांनी 12 तासात 25,000पेक्षा जास्त बाटल्या रक्तदान केलेलं आहे. अगदी काल परवाकडे सुद्धा प्रचार चालू असताना इकडे त्या आल्या असतात विक्रोळीच्या. प्रचार चालू असताना त्यांनी बघितलं की एका भगिनीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिथल्या तिथे त्यांनी सगळं ते काही अरेंज केलं आणि त्या महिलेची प्रसूती सुखरूपपणाने करून दिली. आहेत का इकडे? आल्यात? आहात ना? त्यांनी सोडून नाही दिलं. शाबास, तुम्हाला मी खरंच शाबास केली होती. शिवसेना प्रमुखांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला असेल. याला म्हणतात शिवसैनिक. नाही तर दुसरं कोण असतं तर करायचं काय? जाऊ दे ना, आपण सांगून झाले प्रचाराचं, आपण आता पुढे जाऊ, आपल्याला काय. तसं नाही केलं. त्यांनी प्रचार सोडला आणि त्या भगिनीला आणि तिच्या बाळाला वाचवलं. तुम्हाला खरंच खूप लाख लाख धन्यवाद देतोय मी. याला म्हणतात शिवसैनिक. हे असं कोणतरी तुमच्या भाजपामध्ये दिसेल? नितीन गडकरी जे मध्ये येऊन गेले, काल परवाकडे चाले होते आणि काय काय बोलून गेले. शिवसेनेसोबत जातोय कोण? अहो, आमच्यासोबत कोण येण्याची गरजच नाही. हे एवढे सगळे मर्द असल्यानंतर तुमची गरज आहे कोणाला? विचारतोय कोण तुम्हाला? पण नितीन गडकरी जेव्हा इथे बोलत होते की मी एवढे पैसे आणीन, तेवढे पैसे आणीन, म्हणजे जेवढं बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जाहीर केले. आणि इथून दिल्लीला जाईपर्यंत दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचला त्यांचा सेक्रेटरी मोदींनी बदलून टाकला. त्यांनाच माहिती नाही. पारदर्शकता ही तुमची किंमत. ही मोदी तुम्हाला किंमत देत आहेत आणि तुम्ही आम्हाला पैशाची लालूच दाखवताय. अधिकार तरी तुम्हाला काही ठेवलेत का त्यांनी? तर नुसतं जाऊन आपली शेपूट हलवायची. कशाला काही पत्ता नाही. फक्त मिळाले तेवढं भोगायचं आणि आपलं पुढे चालू ठेवायचं. आज सुद्धा मी तुमच्या समोर आलेलो आहे. हे खरंच आहे. म्हणजे मला याच्यामध्ये काही आनंद होतो अशातला भाग नाही. पण मुख्यमंत्र्यांची पुण्यातली सभा बघितल्यानंतर विरोधक म्हणून ठीक आहे, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखाद्या पक्षाच्या प्रचाराला जातो आणि त्यांच्या थापा ऐकून 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 आता लोक सुद्धा कंटाळलेत, तरी सुद्धा त्यांना कळत नाही. हे आपले थापाच मारत बसतात. हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे. शब्द आहे बरोबर, पण त्या शब्दांच्या पलीकडलं काय ते कधी कळणार? ही जी काय तुम्ही गाजरं दाखवली होती, आता एक बरं झालंय, बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मोफत गाजर वाटप करतात. गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या. कल्याण डोंबिवलीचा जो विषय मी तुम्हाला सांगितला की 6,500 कोटी रुपये देऊ म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या दरम्यान, एक नवा पैसा अजून तिथे दिला गेलेला नाहीये. 27 गावं महापालिकेतून वगळणार होते, आता तर त्यांना भेटतच नाहीयेत. आणि त्याच करता गेल्या आठवड्यात जेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले होते, तिथल्या लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले देवेंद्र फडणवीसांना. हा माझा शब्द आहे, हे बोलले हा आमचा झेंडा आहे काळा, बघा. आणि गुंड घेऊन तुम्ही फिरताना एक तरी बरं झालं की आमच्यावरती आरोप करताना त्यांनी त्यांची माणसं ते कसे नेमतात हे नकळत सांगून टाकलं. ठाण्याच्या सभेमध्ये ते बोलून गेले की ठाणा मनपा आयुक्तांनी मध्यरात्री मला फोन केला आणि त्यांना कोणीतरी धमकी दिली, असा फोन त्यांनी केला. हा धमकी देणारा कोण आहे? शोधा ना तुम्ही. मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात. पण प्रश्न कुठे निर्माण होतो की इथे तमाम गोरगरीब जनता जमलेली आहे. साधी मला पद्धत सांगा, जर का कोणी कोणाला धमकी दिली, रात्री अपरात्री धमकी दिली, तर कुठेही जातो माणूस? जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये. मग तिथे जो कोणी असेल, सिनियर असेल, आणखीन कोण वरिष्ठ अधिकारी असेल, त्यांच्याकडे नोंदवली जाते की बाबा ही धमकी मला मिळालेली आहे, तुम्ही काय ती कारवाई करा. पण ठाण्याच्या महापालिकेच्या आयुक्तांनी अर्ध्या रात्री थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. म्हणजे एवढी तुमची घसट आहे की नाही? घसीटाराम आहे की नाही? जवळीक आहे की नाही? मग एवढी जवळीक असलेली माणसं तुम्ही आम्हाला आयुक्त म्हणून देता की नाही देत? आणि आता लोकांना माहिती आहे की हे जे काही कामं होतात ती कामं भले आमचे नगरसेवक त्याचा पाठपुरावा जरूर करतात. वचननामा आमचा आहे म्हटल्यानंतर जी जी वचनं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत
ती पुरी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि ती वचनं दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा आमचे नगरसेवक करतात. ते काम करायचे की नाही करायचं, कोणत्या वर्षी करायचं, प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बजेट प्रोव्हिजन लागते तेवढे पैसे आहेत की नाहीत, हे सगळं बघायचं काम हे आयुक्त करतात, अतिरिक्त आयुक्त करतात, संपूर्ण प्रशासन करतं आणि मग तो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आल्यानंतर सर्वांच्या साक्षीने, मग त्याच्यात पत्रकार असतील, सर्वपक्षीय सदस्य असतात, आयुक्त असतात, त्या निविदा उघडल्या जातात आणि काम जो L1 असेल त्याला दिलं जातं. आणि चेकवरती सही सुद्धा ही नगरसेवकाची नसते, ही तिथल्या त्या अकाउंटंटची असते. म्हणजे मग हा जो काही घोळ आहे, हा घोळ त्याला जबाबदार तुम्ही नाहीत, कारण जे सरकार आहे, शासन आहे, ते प्रशासन देत असतं. आणि तुमची अशी जवळची माणसं तुम्ही दिल्यानंतर मग जो काही तुम्ही आमच्यावरती आरोप करताय, भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, हे आरोप हे तुम्ही तुमच्या स्वतःवरती करता आहात. आणि अभिमानाने मी आज सांगतोय, कदाचित संपूर्ण देशात कर्जमुक्त असलेली आपली मुंबई महानगरपालिका ही एकमेव महापालिका असेल जिच्यावरती एक पैशाचं सुद्धा कर्ज नाहीये. उलट काही हजारो कोटींच्या ठेवी आहेत, त्याच्यावरती यांचा डोळा आहे. पण तो तुम्हाला असं तसं लाभणार नाहीये, अजिबात मी मिळू देणार नाही. कारण मी आणि माझे शिवसैनिक आणि नगरसेवक हे शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत. जनतेचा पैसा, त्या पैशाला आम्ही कधी हात लावत नाही, लावणार नाही. जे काही आहे, अरे आमचं आयुष्य जनतेसाठी आहे म्हटल्यानंतर जनतेचा पैसा घेऊ कसा आम्ही? अनेक शिवसैनिक ज्या वेळेला एखादी दुर्घटना होते किंवा अपघात होतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मग तो बॉम्बस्फोट असो, रेल्वे अपघात असो, काही असो, स्वतःचं घरदार कुटुंब न बघता जीवावरती उदार होऊन जो धावून जातो, जो जीव द्यायला तयार असतो, तो जनतेचा पैसा घेऊ कसा शकतो? पण हा थोडा तरी तुम्ही विचार करा. पारदर्शकता, पारदर्शकता, तो मुद्दामून मी अहवाल घेऊन नाचतोय मुद्दामून. हा अहवाल तुम्हाला अनेकदा दाखवलाय, प्रत्येक सभेत मी दाखवलेला आहे, तोच परत दाखवतोय, कारण आता पुढे सभा नाहीये. हा जो अहवाल आहे, हा अहवाल मी तयार केलेला नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. या अहवालावरती अजूनही अशोक स्तंभावरती सिंहाचेच चेहरे आहेत, मोदींचे चेहरे आलेले नाहीत. कदाचित पुढच्या अहवालात ते येऊ शकतील, पण या अहवालावरती लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. आणि त्याच्यात हे जे काही चार्ट आहे ते मी पुन्हा दाखवतोय, बघितलं तरी पुन्हा दाखवतोय. आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये मुंबई अव्वल क्रमांकावरती आहे. मला अभिमान आहे माझ्या मुंबईचा, अभिमान आहे. आणि मग आम्ही हे जर का काही बोलत गेलो, सडकून टीका केली, का नाही करायची? जर का कोणाचं काही चुकलं तर आम्ही बोलणार, पण जो तुमच्या विरोधात बोलेल तो सरळ देशद्रोही तुम्ही ठरवून टाकता. आणि आता सामनानी तर त्याने एवढं बेजार करून टाकलेलं आहे की सामनावरती बंदी आणण्याची मागणी केलेली आहे भाजपनी. सामनावरती बंदी आणा, 3 दिवस बंदी आणा. पटते तुम्हाला? हे स्वातंत्र्य तुम्हाला मान्य आहे? ही आणीबाणी नाहीये. मग जसं आणीबाणीमध्ये जनतेने मिळून इंदिरा गांधी आणि त्या सरकारचे 12 वाजवले होते, तुमच्या मनातली आणीबाणी तुम्ही आज बाहेर आणलेली आहात. ही आणीबाणी आहे. आणि मागेच मी बोललेलो आहे की आम्ही म्हणजे काही लोकमान्य टिळक नाही आणि तुम्ही म्हणजे इंग्रज नाही. पण लोकमान्यांनी त्यावेळेला जे लिहिलं होतं, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हाच प्रश्न आता जर आम्ही तुम्हाला केला तर तुम्हाला उत्तर देण्यापुरतं तरी डोकं ठिकाणावरती आहे काय? आणि आणखीन एक जो लोकमान्यांचा अग्रलेख होता, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. मला वाटतं संजय, हा जर का अग्रलेख लोकमान्यांचा मिळाला ना तर तो उद्या पुन्हा छाप, सामनामध्ये छाप, तो यांच्या नावाने थेट मोदींना विचार, मोदींना सांग की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि जर का तुम्ही सुडाने पेटून आमच्यावरती अंगावरती आलात तर हे समोर जे काय आहे ही काही फेकडांची अवलाद नाही, इकडे शंड बसलेलं नाहीये कोणी. गरम रक्ताचे हे वाघाचे छावे आहेत. यांच्या धमन्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या भगव्या विचाराचं रक्त हे असं काही उसळेल की नुसतं तुम्ही हिंमत करून बघा सामनावरती बंदी आणण्याची, मग पुन्हा दिसता का बघा. आणि आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांसुद्धा इशारा देतोय, जर तुम्हाला असं वाटत असेल की गावातले सगळे गुंड पुंड घेऊन तुम्ही आमच्या अंगावरती चालून येणार असाल, पण याद राखा,
जे तुमचं भिवंडीमध्ये तुम्ही केले. अरे जिथे ह्या तुमच्या राज्यामध्ये सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसत असून पुरुषांचे मुर्दे पडतात, तिकडे महिलांचं काय होईल? पण एका जरी माझ्या माता भगिनीला तुमच्या गुंडांनी त्रास दिला, वाकड्या नजरेने पाहिला आणि तिच्या अंगाला जर का त्याने हात लावला, तर तुमचा तो कोणी पदाधिकारी असेल पण त्या गुंडाचा हात उकडून आम्ही तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मी तुम्हाला आज इशारा देतोय. ही तुमची मस्ती तुमच्याकडे ठेवा. एक तर कोणत्याही घोटाळ्यामध्ये आमच्यापैकी एक नगरसेवक जर का सापडला असता, तर तुम्ही काय शांतपणाने प्रचार केला असता? थैथ्या नाचला असतात तुम्ही. जसा मी हा तुमच्याच खात्याचा, तुमच्याच सरकारचा अहवाल घेऊन मी तुमच्या डोक्यावरती नाचतो आहे, तसंच शिवसेनेचा एक जरी नगरसेवक त्या भ्रष्टाचारात सापडला असता, तर तुम्ही थैथ्याट केला असता आणि संपूर्ण दुनियेमध्ये माझ्या शिवसेनेला तुम्ही कलंकित करून टाकलं असतं. पण आज तुम्ही हे सगळं करतात. नोटाबंदीचा फटका उद्धव ठाकरेंना किती पडला? मला नोटाबंदीचा फटका पडला तो मी सांगितलेला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला 1000 कोटीचा फटका पडलेला आहे. त्याचा महसूल तो घटलेला आहे. हा फटका काय माझ्या माता भगिनी आणि बांधवांना नाही पडला? आणि मला संपूर्ण जगामध्ये एक देश असा दाखवा की त्या देशाचा पंतप्रधान स्वतःच्या नागरिकांना धमक्या देतोय, असं केलं तर याद राखा, तसं केलं तर तुरुंगात टाकीन. काय मोगलाई आले हिंदुस्थानामध्ये? आम्ही तुम्हाला निवडून दिले ते देशात काहीतरी चांगला बदल करण्यासाठी. पण तुमचंच तुम्ही बोलायचं देश बदल रहा है. तुमच्यापुरतं ठीक असेल, कारण तुम्ही एवढे परदेशामध्ये फिरताय. आज जपानला, उद्या रशियाला, परवा लंडनला, तेव्हा अमेरिकेमध्ये रोज उठून बघताय तर देश बदलतोय, देश बदल रहा है. पण देश माझा तसाच आहे. देशामधली माणसंही तशीच आहे. तुम्ही शरद पवारांना पद्मविभूषण दिलं, ठीक आहे, तो तुमचा विषय असू शकेल. मग नक्की आम्हाला सांगा, तुम्ही जे आधी निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार आणि अजित पवारांना बदनाम करत होतात, काय रे येतोय आवाज? तुम्ही त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप करत होता, हे भ्रष्टाचारी आहेत, काका पुतणे भ्रष्टाचारी आहेत. आम्ही तेच म्हणत होतो, अजूनही आम्ही लढतोय त्यांच्याशी. पण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला शिवसेना भ्रष्ट दिसायला लागली आणि मोदी स्वतः पुण्यात जाऊन सांगतायत की या शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो. मग फडणवीस साहेब, आता जेव्हा तुमच्या पराभवाचं कारण द्यायला तुम्ही दिल्लीत जाल ना, तेव्हा जरा मोदींना विचारा की बाबा तुमचं नेमकं कोणतं बोट आम्ही पकडू? पवारांकडे दाखवलेलं बोट आम्ही धरू खरं, की पवारांचं पकडलेलं बोट आम्ही पकडू? कोणतं बोट पकडू? किती बोट आहेत तुम्हाला? आणि मग शरद पवारांना तुम्ही पद्मविभूषण देऊ शकता? हा एक बंद पडला. येतोय आवाज? शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न आता अद्यापर्यंत का दिलं नाही त्याचं सुद्धा उत्तर विचारा. आणि म्हणून मी जे ठरवलेलं आहे वचननाम्यामध्ये की बाकी सगळ्या गोष्टी तर आपण करूच, पण मुद्दामून माझ्या मुंबईमध्ये मी स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक होऊन गेले, त्या क्रांतिकारांची आठवण ठेवणारं एक चांगलं दालन माझ्या मुंबईमध्ये मी बनवणार आहे. मग त्याचे सगळे क्रांतिकारक असतील, खुदिराम असेल, भगतसिंग, राजगुरू, अनंत कानेरे, सगळे चाफेकर बंधू सगळे असतील. कारण कालांतराने नाहीतर होणार आहे असं की यांनी चरख्यावरनं तर गांधीजींना उठवलेलंच आहे. गांधीजींना उठवून स्वतःचा फोटो लावलाय. उद्या कदाचित कालांतराने असं लोकांना वाटेल, जगाला वाटेल की या देशामध्ये केवळ एकच माणूस जन्माला आला आणि बाकी सगळे शेळ्या मेंढ्या जन्माला आला. हाच माणूस महात्मा, हाच माणूस राष्ट्रपिता, आणि ह्यानीच आमच्या देशाला जन्म दिला. जन्म मोदीजी तुम्ही दिलेला नाही. हा माझा हिंदुस्थान कित्येक शतकापासूनचा आहे, त्याला एक गौरवशाली इतिहास आहे. ज्या वेळेला या देशावरती आक्रमण झाली त्या वेळेला खास करून या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक एक दैवत जन्माला आलेलं आहे. ही माझ्या महाराष्ट्राची माती ही पवित्र माती आहे. संपूर्ण देश मोगलाने पादाक्रांत करत असताना काय कारण आहे, काय योगायोग आहे की आज माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमचं छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत जन्माला यावं?
काय योगायोग काय? आणि निदान आम्ही त्या काळात जरी नव्हतो तरी या मातीत तरी आम्ही जन्माला आलो, आणि तो गुण एक कण तरी आमच्यामध्ये शिरला असेल की नसेल? आमच्यापैकी कोणीही कधीही जनतेशी कधी गद्दारी केलेली नाहीये. ते नातं आम्ही जपतो आहोत, ते नातं एक वेगळं नातं आहे. आणि निवडणुकीपुरतं आमचं हे नातं म्हणून आम्ही निवडणुका लढवत नाही आहोत. पण जेव्हा मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्यावरती हल्ले करता तेव्हा मी या ज्या काही गोष्टी दाखवतोय ते नागपूरच्या आजच्या रस्त्याचे नाही, हे गुंडांचं आहे. तर नागपूरच्या रस्त्याचं पुढे हा एक गुंड त्यांनी जो घेतलाय भोपाळ मधला, हे फार गंभीर आहे प्रकरण. याच्यावरती कुठे बातमी कशी आली नाही एवढी मला कळत नाहीये. पण भोपाळ मधला हा गुंड हा भाजपच्या आयटी सेलचा सदस्य होता आणि हा पाकिस्तानचा हेर होता. पाकिस्तानचा हेर त्याला तुम्ही घेताय, त्याला तुम्ही घेतलात, तुमचा सदस्य केला. किती बातमी, कित्येक अशा काही गोष्टी असतील की ज्या तुमच्याकडनं घेऊन त्यांनी पाकिस्तानला दिले असतील. हे असे सगळे घेऊन तुम्ही फिरताय. मुंबईमध्ये तुम्ही शिवसेनेवरती हल्ले करता, हे बघा ना, हे नागपूरचं आहे तुमचं, आणि केवळ 2च पानं आणलेत. माझ्याकडचं अख्खं पुस्तक आहे. मग ह्याला जबाबदार कोण? बरं, ह्या पलीकडे जाऊन त्यांनी जे आपल्यावरती आरोप केलेत त्याच्यात तो एक नंदलाल समितीचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव देखील आहे. का ते त्याच्यावरती तुम्ही चौकशी का नाही करत? कपडे उतरवून तुम्ही म्हणता ना, पहिले तुम्ही कपडे उतरवून या, कारण आम्हाला तसं पाप कधी करायचं नाहीये. आमच्या मनात असे कधी विचार येत नाहीयेत. ही महापालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर महापालिकेवरती चर्चा व्हायला पाहिजे होती. आम्ही काय कामं केलेत हे आम्ही करून दाखवलंय, पुन्हा म्हणून लोकांसमोर आलेलो आहोत. त्यातलं एक तरी काम माझ्या महापालिकेचं तुम्ही हे केलं नाही म्हणून माझं सिद्ध करून दाखवा, एक तरी काम. अहो, साधी गोष्ट आहे. मुंबईच्या भूगर्भामध्ये किंवा रस्त्याच्या खालनं जेवढ्या काही आपण पाईपलाईन्स टाकलेल्या आहेत, विविध प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत. पिण्याचे पाणी देणारे पाईपलाईन आहे, पर्जन्य जलवाहिनी आहे, मलनिस्सारण आहे, आणखीन काही आहे. सहज एकदा माहिती घेताना मी घेतली की किती लांबीची पाईपलाईन असेल. सगळं जर का एकत्र केली तर जवळपास मुंबई ते लंडन एवढं अंतर पार करेल एवढे पाईप आपल्या मुंबईच्या रस्त्याखालनं गेलेले आहेत. आणि ती संपूर्ण योजना ही महापालिका तिची निगा राखते. कौतुक करणार की नाही करणार? नाले सफाईमध्ये घोटाळा झालेला आहे. नाले किती आहेत माहिती आहे नालायकांनो? नाले जवळपास मुंबई ते गोवा 700 ते 800 किलोमीटरचे नाले आहेत मुंबईमध्ये. आणि काय घोटाळा झाला असेल काढा. पण इकडे नाले सफाईबद्दल बोंबलताना तुमच्या तिकडे जे नमामि गंगे म्हणून जे काय तुम्ही थोतांड केलं होतं, हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घातले, पण त्या लवादाने सांगितलं की एवढे पैसे टाकल्यानंतर गंगेचा एक थेंब सुद्धा हा शुद्ध झालेला नाहीये, एक थेंब सुद्धा स्वच्छ झालेला नाहीये. कुठे गेला हा पैसा? जर मुंबईच्या नाल्याच्या घोटाळ्यातला पैसा माझ्या खिशात गेला असेल तर गंगेच्या घोटाळ्यातला पैसा काय मोदींच्या खिशात गेला? त्या 10 लाखाच्या कोटामध्ये स्वतः 10 लाखाचा कोट घालता आणि मनमोहन सिंगचा रेनकोट बघता. नाही म्हणे तुम्ही काँग्रेसची तारीफ करता. अहो, काँग्रेसची मी तारीफ नाही करत, मी एवढा काही बुद्धू नाहीये. शिवसेना प्रमुखांची पूर्ण हयात ज्या काँग्रेसला हटवण्यासाठी म्हणून गेली, त्या काँग्रेसचा प्रचार करणारा एवढा मी नालायक त्यांचा पुत्र नाहीये. मी काँग्रेसच्या विरोधात आहेच, राष्ट्रवादीच्या विरोधात आहेच. आणि दुर्दैवाने तुम्ही आमच्या समोर आलात म्हणून होय, मी सत्यासाठी आणि चांगल्यासाठी मी तुमच्या सुद्धा विरोधात आहेच. नक्की राहणार मी. का नाही राहायचं? 25 वर्ष तुम्ही आमच्या सोबत राहिलात. 25 वर्ष तुम्हाला तेव्हा कळलं नाही की हे भ्रष्ट माणसं आहेत म्हणून. पण ज्या वेळेला 92-93 साली मुंबई पेटली होती, कुठे गेले होते भाजपवाले सगळे? मुळामध्ये फडणवीसजी तुमचं वय तरी काय होतं तेव्हा? पण तेव्हा जी काय मुंबई वाचवली ती ह्या माझ्या शिवसेना प्रमुखांच्या सैनिकांनी वाचवली आहे. हे म्हणे आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त गुंड आहेत. असतील ना, इकडे सुद्धा काही आले असतील की ज्यांच्यावरती त्यावेळेला मुंबई वाचवताना अनेक केसेस यांच्यावरती सुद्धा टाकल्या गेल्या होत्या. काय हे गुंड लोक आहेत? एक तर त्यावेळेला पोलिसांचा मार खाल्लाय, जवानांचा मार खाल्लाय. या अनिल परबनी सुद्धा इकडे त्याला कसा तुडवला होता मला माहितीये. सरपोतदारांना सुद्धा कसं काय त्या सैनिकांनी वागवलं होतं मला माहितीये.
आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो त्या गोळीबारच्या इकडे, आणि अक्षरशः सांगतो रस्त्यावरती उभा होतो, तिथल्या 2-3 सैनिकांना घरातलं फरफटत नेऊन बाहेर येऊन गोळ्या घातल्या होत्या पोलिसांनी. आणि मी विचारलं कुठे होतं, त्यावेळी इकडे ते राहत होते आणि साहेब इकडेच त्यांना गोळ्या घातल्या. मला अंगावरती जो शहारा आला की कदाचित त्यांच्या रक्तावरती मी उभा होतो की काय. एका ठिकाणी इकडे असंच मी गेलो होतो झोपडपट्टीमध्ये, आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण झोपडी ती झोपडी, तिच्यामध्ये घर काय असणार, म्हणून मी म्हटलं ना 500 फूट तर खूप मोठे झाले, जेमतेम 100 फुटामध्ये राहणारे माझे शिवसैनिक आहेत. घरामध्ये गेल्यानंतर खरोखर म्हणजे बघवत नव्हतं. गॅस सिलेंडर कुठे पडलेला, खाली बांगड्यांच्या ताचा पडलेल्या आहेत, सगळी भांडी कुंडी उलटी सुलटी झालेली आहेत, काय चादरी बिदरी इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेले आहेत, रक्त सांडलेलं आहे. म्हटलं काय झालं इकडे, त्याने काय नाही, दुपारचे इकडे सगळी लोक आपली सैनिक कामाला जातात, ते देशद्रोही घुसले आणि घरातल्या त्या आपल्या महिलेला तिच्यावरती वार करून पळून नेत होते. आणि तेवढ्यात म्हणे नशिबाने आजूबाजूचे सैनिक आले आणि म्हणून ती वाचली, नाही तर तिचं काय झालं असतं माहिती नाहीये. अचानक आले, म्हणजे तलवारी कोयते बिते घेऊन आले. मग म्हणतो तुम्ही त्यांचा प्रतिकार कसा केला. त्यांनी मला खरंच बाजूला नेलं. एक सिंगल ब्रिक वॉल जी होती ती म्हणाले साहेब काय करणार, धक्के मारून मारून ही भिंत आम्ही पाडली आणि ह्यातल्या विटा घेऊन त्यांच्या ती फिरकावून मारल्या, तेव्हा ते पळाले. आणि अशा सैनिकांना तुम्ही गुंड जर का म्हणणार असाल तर त्यांची आई म्हणेल पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा. अरे नुसता चर्चा करणाऱ्या शंडापेक्षा माता भगिनीला वाचवणारा गुंड परवडेल, त्याचा मला अभिमान वाटेल. शंडांचा काही उपयोग नाही. तुम्ही नुसती चर्चा करत बसा, पावडर लावत बसा, पण महाराष्ट्र हा मर्दांचा आहे, शंडांचा नाहीये. आणि तो मर्द हा माझ्या शिवसेनेमध्ये आहे, भाजपमध्ये नाहीये. आणि इतके वर्ष तुम्हाला सांभाळल्यानंतर डोक्यात तिडीक केव्हा गेली. संजय राऊत तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला ते सुब्रमण्यम स्वामी बोलले, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही सुद्धा होतो मोदी करत, मी सुद्धा फिरलेलो आहे, या सैनिकांनी सुद्धा मोदींसाठी मतं मागितलेली आहेत. पण पंतप्रधान झाल्यानंतर जेमतेम 3 ते 4 महिन्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक आली, आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही बोलवत ठेवलं, जागा वाटपांचं गुऱ्हाळ चालू ठेवलं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की आम्ही निर्दयी नाही आहोत. कळत नकळत नाही म्हटलं तरी 25 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षातल्या काही परिवारांशी आमचे नक्की ऋणानुबंध निर्माण झाले होते. मग ते अटलजींचा परिवार, अडवाणीजींचा परिवार, प्रमोदजींचा, गोपीनाथजींचा, नितीनजींचा सुद्धा. आम्हालाही वाटत होतं आणि यांनाही सगळ्यांना वाटत होतं, नवे तमाम हिंदूंना वाटत होतं की ही भगवी युती तुटता कामा नये. आणि म्हणून आम्ही गाफील राहिलो. पण त्यावेळेला तिकडे चर्चा चालली होती की अब बाळासाहेब तो नाही रहे. 25 वर्ष जे बाळासाहेब मोदींच्या व्यक्तिगत असतील, गोपीनाथजींच्या व्यक्तिगत असतील, भाजपच्या पक्षावरच्या संकटामध्ये पहाडासारखे उभे राहिलेले बाळासाहेब, बाबरी पडल्यानंतर तुमची पळापळ झाली होती, पण त्यावेळेला मर्दासारखे उभे राहिलेले बाळासाहेब नहीं रहे, ये उद्धव कुछ कर नहीं सकता, इसके साथ ये शिवसैनिक जा नहीं सकते. अरे जा रे, तुला काय माहिती माझं आणि शिवसैनिकांचं नातं. अब मौका है, सेना को अभी खत्म करो, सेना को खत्म करो. तुमच्या 7 नाही 700 पिढ्या उतरा, माझी सेना तुमच्या छाताडावरती नाचून भगवा झेंडा रोवेल. अंगावरती येऊनच बघा. आणि इतके वर्ष तुमच्या पाठीशी राहिल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीत वार करायला निघालात. शिवसेनेने कधी तुमच्या पाठीत वार केला नाही. लढायचं असेल तर मर्दासारखं समोर या. महाभारत वगैरे सोडून द्या. कसले महाभारत, कोण कौरव कोण पांडव, बृहनंदा सगळे. तुम्ही काय आमच्या अंगावरती येणार. आणि आता तर हद्द झालेली आहे. मातोश्रीवरती आरोप होत आहेत, ठाकरे कुटुंबियांवरती आरोप होत आहेत. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या तिकडे जाऊन तुम्ही शपथ घेतली, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये माझे आजोबा अग्रणी होते, सेनापती म्हणून तिकडे होते. 5 पहिल्या पंचकामध्ये माझे आजोबा होते, त्यांनी तेव्हा तुरुंगात गेले होते. 69 साली
बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून जे आंदोलन झालं, त्याही वेळेला 68-69 शिवसैनिक मारले गेले, तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुख तुरुंगात होते, मनोहर जोशी होते, दत्ताजी साळवी होते. आणि तुम्ही आम्हाला शिकवताय मुंबईचं प्रेम, तुम्ही शिकवताय आम्हाला. हुतात्मा चौकात जाऊन शपथ घ्यायची तर शपथ घ्या. हुतात्म्यांना वंदन करून तुम्ही त्यांच्या साक्षीने शपथ घ्या की जे बलिदान तुम्ही केलेलं आहात, जे रक्त तुम्ही सांडलेलं आहात, त्या प्रत्येक रक्ताची शपथ घेऊन आम्ही कारभार असा करू की महाराष्ट्राचा 1 इंच सुद्धा तुकडा आम्ही तुटू देणार नाही. घ्या शपथ. पण त्यावेळेला तुम्ही सांगता आमच्या कार्यकारिणीचा हा ठराव झालेला आहे. खड्ड्यात गेली कार्यकारिणी. कार्यकारिणी म्हणजे काय ब्रह्मदेवाचा बाप आहे जो माझ्या महाराष्ट्राचा तुकडा करू शकेल अशी कार्यकारिणी मी मानायला तयार नाहीये, अजिबात नाही तयार. मग तुम्ही जर का महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, विदर्भाच्या वरती जर का आमचा आकस असता तर आम्ही विदर्भाचा माणूस हा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारला नसता. पण आम्ही मोठ्या विश्वासाने पाठिंबा तुम्हाला दिलाय संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायला, पक्षीय धुणी धुण्यासाठी दिलेला नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही संताप आहे, ही जी काही चीड आहे, ही चीड माझी अपेक्षा या मुख्यमंत्र्यांकडनं अशी नव्हती, खरंच नव्हती. शिवसेनेचा मी त्यावेळेला अपमान सहन केला. जी काही खाती तुम्ही देऊ केली ती सुद्धा आम्ही घेतलीच. पण असं वाटलं होतं की काँग्रेस गेलेली आहे, आता चांगलं काम जर होणार असेल तर ठीक आहे, नंतर आपण बघू. पण आता मी घासगीस करत बसणार नाही. मी देवेंद्र फडणवीसने सांगितलं की 5 वर्ष तुम्ही कारभार करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. पण आता तुम्हाला सगळीकडेच खाका सुचलेले. मग तुम्हाला पंतप्रधानही तुमचाच, मुख्यमंत्री तुमचाच, महापौरही तुमचाच, सरपंचही तुमचाच, आपल्या सोसायटीचा अध्यक्षही तुमचा. आणि आम्ही काय तुमची धुणी भांडी करत बसू आणि काय कपडे वाळत घालत बसू? हे नाही शिकवलं आम्हाला. जे धुवायचे ते बरोबर धुवू. आम्ही बसलेले धुणारे सगळे आमचे. जेव्हा धुवायचे तेव्हा धुणार आम्ही तुम्हाला. पण आरोप करताना जरा संयमाने या. 4 पिढ्या आमच्या या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी झटतायत. हे जे आमचं नातं निर्माण झालेलं आहे, हे पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. अचानक नवीन जॅकेट शिवून मी यांच्यासमोर आलेलो नाही. 50 वर्ष मी ही सगळी शिवसेना बघत 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 पुढे आलेलो आहे. आणि कदाचित शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला जे 4-5 जण होते त्यातला मी कदाचित आज एकमेव राहिला असेल. आणि मागे सुद्धा मी म्हटलेलं आहे, मी 5-6 वर्षाचा होतो त्या आमच्या शिवाजी पार्कच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जो शिवसेनेचा नारळ फुटला, त्या नारळातले तुषार जे माझ्या अंगावरती उडालेत. आणि मी खरंच सांगतो त्यावेळेला गंमत वाटलेली, पण मला कल्पना आली नव्हती की ते तुषार मला एवढं चिंब भिजवून टाकतील, एवढं भिजवून टाकतील की अख्खी जबाबदारी माझ्यावरती येईल. आणि ही जबाबदारी घेऊन मी पुढे चाललेलो आहे. जो निर्णय शिवसेनेने घेतला आहे, समजा धरून चला आम्ही हा निर्णय घेतला नसता आणि आम्ही तुमच्याबरोबर युती केली असती तर आम्ही चांगले होतो. 114 जागा तुम्ही मागितल्यात. आमच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या जागा देखील तुम्ही मागितल्या. त्या जागा जर का मी तुम्हाला दिल्या असत्या तर आम्ही चांगले होतो. मग आम्ही स्वच्छ कारभार केला असता. मुंबईचं पाटणा नसतं झालं, मुंबईचं लंडन झालं असतं, मुंबईचं टोकियो झालं असतं, मुंबईचं शिकागो झालं असतं. सगळं काही आरपार दिसणारं पारदर्शक झालं असतं. आज आपल्यावरती जे टीका करतायत, ज्यांना आपल्याबरोबर युती करायची होती असे हे आणि दुसरे पण आहेत, त्यांना आता असं वाटतं की महापौर बंगला यांना गिळायचं आहे. सेनाप्रमुखांच्या पाठी यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे. मग युती करायला का आला होतास बरोबर? सेनाप्रमुखांच्या पाठी काय चालले बघायला? कशासाठी तुम्ही हे सगळं करतात? आणि शिवसेना एक क्षणभर धरून चला आम्ही बाजूला होतो, मुंबईतनं शिवसेना बाजूला काढा. तुम्ही कसले संपवताय? आम्हीच जरा बाजूला होतो. आणि मुंबईकरांना विचारा मुंबई कशी राहील. आम्हाला मुंबई पाहिजे, ती मुंबईची सेवा करायला पाहिजे. जी चांगली कामं आम्ही केलेली आहेत ती कामं पुढे नेण्यासाठी पाहिजे. अनेक पिढ्या ज्या आमच्या सोबत आमच्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेला आशीर्वाद देत आहेत, ते आशीर्वाद हेच आमचं पाठबळ आहे. ते आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. आणि यावेळेला जो आपण निर्णय घेतला तो मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावरती घेतलेला आहे. मला कोणी विचारलं नाही तरी चालेल, पण जोपर्यंत शिवसेना प्रमुखांचा हा सैनिक माझ्या सोबत आहे तोपर्यंत मी कोणाला विचारत नाही आणि कोणी मला विचारू नये. मी माझा मार्ग पुढे घेऊन जातोय. हे जे काय करतो आहे
हे जे काही करतो आहे, मला काही जण विचारतात की तुमच्या तेवढी हिंमत कुठून आली. म्हटलं माझी हिंमत ही इकडे समोर बसलेली आहे आणि माझी हिंमत म्हणजे बाळासाहेब आहेत. माझी हिंमत ही बाळासाहेब आहेत आणि मला कोणाची पर्वा नाही, मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत बाळासाहेब आणि मा आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात तोपर्यंत कोणाची माय व्हायला मी बघतो शिवसेनेच्या अंगावरती यायला. आणि म्हणून तुम्ही जे एका निश्चय करून इकडे आलेला आहात, जो एक निश्चय करून आलेला आहात, हा निश्चय मला 23 तारखेला पूर्ण मुंबई भगवी करून पाहिजे. देणार आहात? मी आता बाकीचं काय रटाळ आणखीन काय बोलत नाही. नोटाबंदी वगैरे तुम्हाला तुम्ही बघता आहात. लोकांना विचारा, जे गरीब लोक ज्यांना वाटलं होतं की मोदी बाबांनी श्रीमंतांना माझ्या लाईनीत उभं केलं, एक सुद्धा श्रीमंत रांगेमध्ये उभा राहिला नाही ना. एक सुद्धा श्रीमंत या रांगेमध्ये मेलेला आहे. जे मेलेत ते गरीब मेलेले आहेत. आणि हा जो काही त्रास जो आहे हे आत्ता जर का आपण केलं नाही तर पुन्हा एकदा आपल्या देशावरती गुलामगिरीचं संकट येईल. आणि ही गुलामगिरी देशाचं मला माहित नाही, पण ज्या भूमीमध्ये शिवराय जन्मला ती महाराष्ट्राची भूमी मात्र ही गुलामगिरी करणार नाही, गुलामगिरी स्वीकारणार नाही. तुमची तयारी आहे? हिम्मत आहे? जरा जोरात दाखवा हिम्मत. टीव्ही चॅनल वाल्यांना जरा बघा, हे हात कसे उचलले ते बघा. बस, मी या सगळ्या हातांना एकच वचन देतोय. हे हात ही माझी ताकद आहे, हे हात हे माझे आशीर्वाद आहे. आणि ह्या आशीर्वाद देणाऱ्या हाताला मी कधीही काळा डाग लागू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.